माऊली माऊली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा 2024चे वेळापत्रक आपण आज जाणून घेऊयात. तर श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी येथून पालखी ज्ञानेश्वर महाराजांची दिनांक शनिवार 29 जून 2024 रोजी निघेल आणि पंढरपूरला ती रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी पोहोचेल. तर जाणून घेऊयात पालखीचा वेळापत्रक. दिनांक 29/6/2024 रोजी पालखी आळंदी येथून प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी रात्री दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे पालखी मुक्कामासाठी असेल. त्यानंतर पालखी दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथून निघून 30 जून रोजी पालखी भवानी पेठ पुणे येथे पोहोचेल. त्यानंतर पूर्ण दिवसभर 1 जुलै रोजी पालखीचा सोमवारी मुक्काम हा पुणे येथे असेल दर्शनासाठी. त्यानंतर पालखी 2 जुलैला मंगळवारी पुणे येथून निघून पालखी सासवडला पोहोचेल आणि पालखीचा 3 जुलै रोजी पालखीचा पूर्ण दिवसभर मुक्काम हा सासवड येथे असेल दर्शनासाठी. त्यानंतर पालखी सासवडहून 4 जुलै रोजी निघून पालखी जेजुरी येथे पोहोचेल आणि त्यानंतर जेजुरी येथे मुक्काम होईल. 5 जुलैला पालखी जेजुरी येथून निघून वाल्हे येथे पोहोचेल. त्यानंतर वाल्हे येथे मुक्काम होईल आणि 6 जुलै रोजी पालखी वाल्हे येथून निघून लोणंदला पोहोचेल. त्या अगोदर श्रीचे निरास्थान होईल. त्यानंतर पालखी पूर्ण दिवसभर 7 जुलै रोजी लोणंद येथे मुक्कामासाठी असेल. त्यानंतर पालखी 8 जुलै रोजी लोणंद येथून निघून चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण पहिले होईल आणि त्यानंतर पालखी तरडगाव येथे पोहोचेल आणि तरडगावला पालखीचा मुक्काम होईल. 9 जुलै रोजी पालखी तरडगाव येथून निघून फलटण येथे पोहोचेल आणि फलटणला पालखीचा मुक्काम होईल. त्यानंतर 10 जुलै रोजी पालखी फलटण येथून निघून बरडला पोहोचेल आणि बरड येथे मुक्काम होईल. त्यानंतर पालखीचा 11 जुलै रोजी बरड येथून पालखी निघून नातेपुते येथे पोहोचेल आणि पालखीचा नातेपुते येथे मुक्काम होईल. त्यानंतर पालखी 12 जुलैला नातेपुते येथून निघून पुरुंदवडे येथे पहिले गोल रिंगण होईल येळीव येथे आणि पालखी माळशिरसला पोहोचेल. 13 जुलै रोजी पालखी माळशिरस येथून निघून खुडूस फाटा येथे गोल रिंगण होईल दुसरे. त्यानंतर पालखी वेळापूरला पोहोचेल. त्यानंतर पालखी वेळापूर मुक्कामातून येथून निघून दुसऱ्या दिवशी 14 जुलै रोजी वेळापूर येथून निघाल्यानंतर ठाकूरबुवाची समाधी येथे पालखीचे गोल रिंगण हे तिसरे होईल. त्यानंतर टप्पा होईल. त्याच दिवशी संत सोपानदेव भेट देखील होईल आणि पालखी भंडी शेळगाव येथे मुक्कामासाठी जाईल. त्यानंतर 15 जुलै रोजी भंडी शेळगाव येथून पालखी निघून बाजीरावची विहीर येथे पालखीचे उभे रिंगण होईल दुसरे आणि गोल रिंगण हे चौथे होईल. त्यानंतर पालखी वाखरीला पोहोचेल आणि वाखरी येथे मुक्कामासाठी राहील. 16 जुलै रोजी पालखी वाखरीहून पादुकाजवळ आरती व उभे रिंगण तिसरे होईल पादुकाजवळ वाखरी येथे आणि पालखी पंढरपूरला पोहोचेल. त्यानंतर 17 जुलै, 18 जुलै, 19 जुलै, 20 जुलै पालखी ही पंढरपूर येथेच राहील. त्या दिवशी 17 जुलै रोजी नगर प्रदक्षिणा होईल पालखीची. श्रीचे चंद्रभागा स्नान देखील होईल आणि पालखी पंढरपूर येथे 4 दिवस मुक्कामासाठी असेल. त्यानंतर 21 जुलै रोजी पालखी श्रींचे चंद्रभागा स्नान होईल, गोपाळपूर काला होईल आणि श्री विठ्ठल रुक्मिणी भेट होईल. त्यानंतर पालखीचा त्या दिवशी पादुकाजवळ विसावा होईल आणि परतीचा प्रवास देखील पालखीचा सुरू होईल. त्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये पालखीचा प्रवास 21 जुलै रोजी पालखी ही वाखरी येथे मुक्कामासाठी असेल. त्यानंतर 22 जुलै रोजी पालखी वाखरीहून वेळापूरला जाईल. त्यानंतर 23 जुलै रोजी पालखी वेळापूरहून नातेपुते येथे जाईल. 24 जुलै रोजी नातेपुते येथून पालखी फलटणला जाईल. 25 जुलै रोजी गुरुवार दिनांक 25 जुलै त्या दिवशी पालखी फलटणहून पाडेगावला जाईल. त्यानंतर 26 जुलै रोजी पालखी पाडेगाव येथून वाल्हेला जाईल. 27 जुलैला वाल्हे येथून सासवडला येईल. 28 जुलै रोजी सासवड येथून हडपसरला येईल. 29 जुलै येथून हडपसर येथून भवानी पेठ येथे येईल. 30 जुलै रोजी पुणे येथून पालखी आळंदी येथे असेल. 31 जुलै रोजी पालखी आळंदी येथे पोहोचेल. त्या दिवशी
पालखीची आळंदी नगर प्रदक्षिणा होईल. हजेरी मारुती मंदिर येथे नारळ प्रसाद होईल आणि माऊली परत श्री माऊली विठ्ठल मंदिर माऊली मंदिरात आळंदी येथे येतील. तर अशा प्रकारे हा वारी सोहळा आहे माऊलींचा. त्यामध्ये सूचना एक आहे की या पालखी सोहळ्याच्या व्यवस्थेचे कामे अगर कार्यक्रमात आयत्या वेळी काही अपरिहार्य कारणामुळे फेरफार करण्याची आवश्यकता वाटल्यास श्री गुरु हैबत बाबा यांचे वंशज तसेच प्रतिनिधीशी विचार विनिमय करून निर्णय घेण्याचे अधिकार संस्थान कमिटीस अगर पालखी सोहळ्याबरोबर असणारे विश्वस्त सोहळा प्रमुख प्रतिनिधी अगर विश्वस्तांनी नेमलेल्या अधिकारास राहतील, असं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवांचे यांचे म्हणणे आहे. तर मित्रांनो, हा होता वारी सोहळ्याचे वेळापत्रक 2024 माऊली यांच्या श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, माऊली माऊली. धन्यवाद.